10th subject Maths 1 Chapter 1 Linear Equations in Two Variables Practice Set 1.3. So today we will learn Practice Set 1.3. त्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो लेट्स लर्न डिटर्मिनंट्स. सो आज आपण डिटर्मिनंट हा टॉपिक स्टडी करणार आहोत. डिटर्मिनंट सी हिअर ए बी सी डी हे 4 नंबर्स ह्या 2 पॅरलल लाईन्सच्या आतमध्ये आहेत. ओके, 2 पॅरलल लाईन्स डिनोटेड बाय डिटर्मिनंट्स. ओके, त्या 2 पॅरलल लाईनच्या मध्ये ए बी सी डी हे 4 नंबर्स आहेत आणि ह्या 4 नंबरचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचं असेल तर काय करावं लागतं. सो ए डी मायनस बी डी म्हणजेच काय, ए डी या 2 संख्यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय, बी सी या 2 संख्यांचं मल्टिप्लिकेशन. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन ए इंटू डी मायनस बी इंटू सी. सो या 2 संख्यांचं डिटर्मिनंट फाइंड करताना ह्या 2 संख्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस या 2 संख्यांचं मल्टिप्लिकेशन. सो हिअर ए बी सी डी इज अ डिटर्मिनंट फॉर 4 numbers A, B, C, D. A, B, C, D are 2 rows. A, C, B, D are columns. So degree of this determinant is 2 because there are 2 elements in each column and 2 elements in each row. कॉलम मध्ये पण 2 एलिमेंट्स आहेत आणि रोज मध्ये पण किती आहे, 2 एलिमेंट आहेत. सो या डिटर्मिनंटची डिग्री किती आहे, 2 आहे. आपण 10th मध्ये डिग्री 2 असणारे डिटर्मिनंट सॉल्व्ह करणार आहोत. सो तुम्हाला कळलंय डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं. एखादं एक्झाम्पल घेऊया. आपण काय एक्झाम्पल 1.3 मध्ये सॉल्व्ह करणार आहोत, पण त्या अगोदर काही एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करूया. 1, 3, 2, 7 हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. आन्सर काय येईल, क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू 7 मायनस 3 इंटू 2. सो आन्सर इज 1 इंटू 7 7 मायनस 3 into 2 6 and answer is 1. Okay, next determinant are usually represented with capital letters A, B, C, D up to Z. Suppose this A is equal to determinant B is equal to, so determinants are usually represented with capital letters A, B, C up to Z. So next, determinant methods. Next topic is determinant methods or Cramer's rule. Determinant methods or Cramer's rule. Determinant methods or Cramer's rule. So determinant method of solving simultaneous equation was first given by Swiss mathematician Gabriel Cramer. So it is also known as Cramer's methods. So या मेथडचा यूज करून आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. लास्ट मेथड आपण पाहिले आहे ग्राफिकल मेथड्स. सो नेक्स्ट मेथड आपण कोणती बघतोय, क्रेमर्स रूल्स किंवा डिटर्मिनंट मेथड्स. या मेथडचा यूज करून आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. सपोज दिस इज सायमल्टेनियस इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन. Here a1x plus b1y is equal to c1, a2x plus b2y is equal to c2. तर हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण म्हणजे कोणत्या प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो ते बघूया. सो फर्स्ट राइट द इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax plus by is equal to c. सो हे इक्वेशन कधी कधी या फॉर्म मध्ये दिलेले नसेल तर या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं.
सेकंड, फाइंड डी. काय फाइंड करायचं आहे? डी. तर डी मीन्स A1 B1 A2 B2. फाइंड काय करायचं आहे? डी म्हणजेच काय? कोइफिशियंट ऑफ एक्स. हिअर वा A1 means in equation 1, A1 means coefficient of x, B1 means coefficient of y. So A1 B1. Second, in second equation A2 is coefficient of x, B2 is coefficient of y. So A1 B1 A2 B2. आणि हे आपण काय करायचं नंतर सॉल्व्ह करायचे कोणत्या मेथडने? डिटर्मिनंट्स मेथडने. सो फर्स्ट फाइंड डी, नेक्स्ट फाइंड dx. So dx means what? dx is equal to C1 C2 B1 B2. dx is equal to C1 C2 B1 B2. See here, आपण काय घेतोय? dx घेताना x कोइफिशियंट न घेता त्याऐवजी काय घ्यायचंय? C1 C2. See here, फाइंड काय करतो आपण? dx. मग काय करायचं? एक्स कोइफिशियंट न घेता C1 C2 जे कॉन्स्टंट नंबर आहेत ते या ठिकाणी घ्यायचे. हिअर B1 B2. नेक्स्ट dy. नेक्स्ट फाइंड dy. सो dy इज इक्वल टू A1 A2 C1 C2. dy आपण घेताना y ची सहगुणक वायचा कोइफिशियंट न घेता आपण काय घेतलंय? A1 A2. आणि या ठिकाणी वायचा कोइफिशियंट न घेता आपण काय घेतले? ते कॉन्स्टंट नंबर C1 C2. सो dy इज इक्वल टू A1 A2 C1 C2. सो नेक्स्ट फाइंड x इज इक्वल टू dx अपॉन d and y इज इक्वल टू dy अपॉन d. तर ही प्रोसिजर कोणती आहे? आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करताना या प्रोसिजरने आपण काय करूया? या मेथडने इक्वेशन सॉल्व्ह करावे लागते. आता आपण याच मेथडचा यूज करून प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व्ह करूया. लेट्स स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.3. क्वेश्चन नंबर 1. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स. दिस इज ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन्स. आपल्याला ब्लँक्स फिल करायचे आहेत. सो 3 2 4 5. आपली मेथड्स काय सॉल्व्ह करण्याची? डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लाय. सो 3 इंटू काय येणार? 3 इंटू 5. सो 3 इंटू 5. नेक्स्ट 2 इंटू 4. सो 4 ऑलरेडी दिलेत म्हणजे इथे या ठिकाणी काय येईल? 2 इंटू 4. गॉट इट? सो नेक्स्ट 3 इंटू 5 इज 15. 2 into 4, 8 is given. So 15 minus 8 is 7. So simple. So next, question number second. Question second is, find the values of following determinants. So example 1. So determinant 1 is -1 7 2 4. या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह कोणत्या कसं करतो? तर काय करतो? क्रॉस मल्टिप्लाय. -1 इंटू 4. -1 इंटू 4 मायनस, या ठिकाणी मायनस आपल्याला घ्यायचंच आहे. ओके. मायनस 7 इंटू 2. 7 इंटू 2. So answer is -1 into 4 is -4. -1 into 4 -4. Minus 7 into 2 14. So -4 -14. सेम साइन काय करतो आपण? ऍडिशन करतो. 4 + 14 18. आणि साइन कोणती देतो? जी सेम साइन आहे तीच साइन देतो. सो या फर्स्ट डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली? -18. सो सेकंड डिटर्मिनंट इज 5 3 -7 0.
नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लाय करा. 5 इंटू 0 मायनस 3 इंटू मायनस 7. 3 इंटू मायनस 7. So 5 into 0, answer is 0, not 5. 5 into 0, 0. Minus into minus, minus into minus, plus 3 into 7, 21. And 0 plus 21 is 21. Got it? So third example, in determinant 7 upon 3, 3 upon 2, 5 upon 3, 1 upon 2. So cross multiplications. 7 upon 3 into 1 upon 2 minus 5 upon 3 into 3 upon 2. So answer is 7 into 1, 7, 3 into 2, 6, minus 5 into 3, 15, 3 into 2, 6. डिनॉमिनेटर इक्वल आहे, तो आपण याचे काय करू शकतो, सबस्ट्रॅक्ट करू शकतो. तो 7 मायनस 15 अपॉन 6. 7 minus 16, different sign, subtraction. So 15 minus 7 is 8. Sign of greater number, here greater number is 15. Sign काय minus. So minus 8 upon 6. आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो. 2 3s are 2 4s are. So answer is minus 4 upon 3. Got it? Question number 3rd. Solve the following simultaneous equations using Cramer's rule. Solve the following simultaneous equation using Cramer's rule or determinant methods. So आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन क्रेमर्स रूलने सॉल्व्ह करायचं आहे. सो क्रेमर्स रूलने सॉल्व्ह करण्यासाठी आपण पहिल्यांदा फाइंड काय करायला लागतो, डी. त्या अगोदर आपण A1 डी फाइंड करण्या अगोदर आपण A1 B1 C1 A2 B2 C2 फाइंड करूया. सो A1 मीन्स हियर कोएफिशिएंट ऑफ x in first equation. So here B2 is equal to, so B1 is minus 4, C1 is 10. So A1 here A1 B1 C1. So in first equation A1 means coefficient of x, B1 means coefficient of y, and C1 is constant number. So A1 is 3, B1 is minus 4. मायनस साइन द्यायला विसरू नका, जर मायनस असेल तर मायनस साइन घ्या इथे. C1 is 10. So next A2. A2 means in equation second coefficient of ax means A2. So A2 is 4, B2 is 3, and C2 is 5. C2 is 5. Understood? So A1 B1 C1 A2 B2 C2 आपण काय केले, फाइंड केले. नेक्स्ट D. D is equal to formula is A1 B1 A2 B2. सॉल्व करा A1 B1. So A1 means 3, A2 4, B1 minus 4, B2 3. Is it clear? So आपल्याला हे आता सॉल्व करायचं आहे. सो नेक्स्ट इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय 3 into 3 मायनस, हे मायनस ऑलरेडी फॉर्म्युल्यामध्येच आहे, मायनस मायनस 4 into 4 क्रॉस मल्टिप्लाय केला. सो 3 into 3 9, मायनस मायनस गेट प्लस 4 into 4 16. So is equal to 25. So D is equal to किती मिळाला, D is equal to 25. D फाइंड केलं. नेक्स्ट फाइंड काय करायचं आपल्याला, dx फाइंड करायचंय. dx is equal to C1 C2
C1 C2 B1 B2. So here C1 is 10, C2 is 5, 10, 5, B1 is minus 4, 3, B1 is minus 4, B2 is 3. Solve this determinant. हे determinant solve करूया आपण. Cross multiply 10 into 3 minus 4 into 5. 10 into 3 30 minus into minus plus 4 into 5 20. Answer is 30 plus 20 50. हे काय dx. So dx is equal to 50. Next find dy. So dy is equal to a1 a2 c1 c2. a1 a2 c1 c2. So here a1 a2 3 4, c1 c2 10 5. Solve करा. Cross multiply 3 into 5 minus 10 into 4. 15 minus 10 into 4 40. 15 minus 40 is minus 25. So we get dy is equal to minus 25. So next by Cramer's rule, x is equal to dx upon d. X is equal to dx upon d. So dx is 50 and d is 25. So 25 ones are, 25 twos are, answer is 2. So next y is equal to dy upon d. dy is minus 25 and d is 25. So 25 ones are, so minus sign is there, so answer is minus 1. So x is equal to 2, y is equal to minus 1. So therefore 2 minus 1 is the solution of given simultaneous equation. Got it? So मेथड एकदम सिंपल आहे आणि इम्पॉर्टंट आहे. सिंपल आणि इम्पॉर्टंट आहे. यावरती मोस्टली क्वेश्चन एक्झाममध्ये या टॉपिकवरती एक्झाममध्ये मोस्टली क्वेश्चन विचारला जातो. सो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2 बघूया. इक्वेशन सेकंड 4x plus 3y minus 4 is equal to 0. So example second 4x plus 3y minus 4 is equal to 0. Second equation 6x is equal to 8 minus 5y. So आपल्याला काय करावं लागतील, हे इक्वेशन प्रथम ax plus by is equal to c या फॉर्म मध्ये लिहावे लागतील. सो रायटिंग the given equations in the form ax plus by is equal to c. Okay, so this equation 1 कशा प्रकारे लिहिता येईल, तर 4x plus 3y, हे 4 या साईडला घ्या, काय होतील, प्लस होतील. सो 4x plus 3y is equal to 4. सेकंड इक्वेशन 6x minus 5y या साईडला घ्या, प्लस 5y is equal to 8. सो अशा प्रकारे हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले आहेत. हे दोन इक्वेशन तयार झाले. सो नेक्स्ट फाइंड
D. D. So D is equal to, formula is A1, B1, A2, B2. सो आपण यावरून पहिले A1, A2, B1, B2 फाइंड करूया. सो A1 is 4, B1 is 3, C1 is 4. A1 4, B1 3, C1 4. Next A2 6, B2 5, C2 8. आता या व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुट करा. सो काय येईल आन्सर इथे? A1 is 4, 4 3, 6 5. तुम्हाला फॉर्म्युला जरी आठवत नसेल ते लक्षात ठेवा. 4 3 6 5. सॉल्व करा. क्रॉस मल्टिप्लाय. 4 इंटू 5 मायनस, हे मायनस साइन द्यायला विसरू नका. 3 इंटू 6, 4 into 5 20 minus 3 into 6 18. Answer is 2. So D is equal to 2. D is equal to 2. So next dx. Formula is dx is equal to C1 C2 B1 B2. So C1 is 4, C2 is 8. 4 8, B1 3 5, 3 5, B1 B2 3 5. Next cross multiply. 4 into 5 minus 3 into 8. 4 into 5 20 minus 3 into 8 24. So 20 minus 24 is 20. 24 minus 20 is 4. The sign of greater number is 24. Sign is minus. So dx is equal to minus 4. So next dy. So dy is equal to, formula is A1 A2 C1 C2. A1 A2 A1 A2 4 6, C1 C2 4 8. So next cross multiply. 4 into 8 minus 4 into 6. 4 into 8 32 minus 4 into 6 24. 32 minus 24 is 8. So dy is equal to 8. So next by Cramer's rule. X is equal to dx upon d. Dx is minus 4. D is 2. So minus 4 upon 2. 2 ones are 2 2s are, minus sign is there, so minus 2. So next y is equal to dy upon d. Dy is 8, d is 2. 2 ones are 2 4s are, so y is equal to 4. So therefore minus 2 4 minus 2 4, or x y is equal to minus 2 4 is the solution of the given simultaneous equations. Got it? Therefore minus 2 minus, so x is equal to minus 2, y is equal to 4 is the solution of the given simultaneous equation. Example third. X plus 2y is equal to minus 1. 2x minus 3y is equal to 2.
x plus 2y is equal to minus 1. Suppose this is equation 1. 2x minus 3y is equal to 12. Equation 2. So d is equal to, so find d. d means आता मी किती फॉर्म्युला वापरणार आहे परंतु लिहिणार नाही. विदाउट फॉर्म्युला सुद्धा आपण आपल्याला लिहिता आले पाहिजे. डी मीन्स हियर कोएफिशिएंट ऑफ x is 1, y is 2. Here coefficient of x is 2, coefficient of y is -3. So d कसं लिहिलंय कळलं का? कोएफिशिएंट ऑफ x, कोएफिशिएंट ऑफ y, कोएफिशिएंट ऑफ x, कोएफिशिएंट ऑफ y. So d clear. So next solve this. Cross multiply. 1 into -3, 1 into -3 minus 2 into 2. So answer is 1 into -3 minus 2 into 2 4 minus 3 minus 7. Same sign addition. 3 plus 4 7 and addition चा कोणतं साइन द्यायचं? Same sign. So minus 7. So d is equal to -7. So next find dx. dx फाइंड करताना आपण काय करतोय? dx फाइंड करताना हे x चे कोएफिशिएंट न घेता त्याऐवजी c1 c2 जे कॉन्स्टंट नंबर आहेत ते घ्यायचे. या ठिकाणी आपण x फाइंड करतोय तर x चे कोएफिशिएंट न घेता आपण काय करूया? जे कॉन्स्टंट नंबर आहेत -1 12 घेऊया. y चे कोएफिशिएंट आपल्याला घ्यायचे आहेत 2 -3. तुम्हाला असं डायरेक्ट जमत नसेल तर फॉर्म्युला वापरून व्हॅल्यू पुट करा. सो सॉल्व करा. क्रॉस मल्टिप्लाय. -1 इंटू -3 मायनस, हे मायनस आणि फॉर्म्युला मधले आहे हे द्यायचंच आहे. सो नेक्स्ट 2 इंटू 12. 2 इंटू 12. So minus into -1 -3 minus get plus, so 3 minus 2 into 24, so 2 into 12 24. So dx is equal to 3 minus 24 is 24 minus 3 21. A sign of greater number means -21. So dx is equal to -21. Next dy. आपण y फाइंड करतो. dy फाइंड करताना y चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही, त्या जागेवरती c1 c2 घ्यायचे. सो इथे x चे कोएफिशिएंट काय आहेत? 1 and 2. आपण dy फाइंड करतो. dy फाइंड करताना y चे कोएफिशिएंट न घेता आपण काय करणार आहेत? हे कॉन्स्टंट नंबर दॅट इज c1 c2 -1 12. सॉल्व दिस. 1 into 12 minus -1 into 2 minus 1 into 2. 1 into 12 12 minus plus 1 into 2 2. So dy is equal to 12 plus 2 is 14. So next by Cramer's rule. Cramer's rule. X is equal to dx upon d. So dx is -21. D is -7. Minus get plus. 7 ones are 7 threes are. So x is equal to 3. So y is equal to dy upon d. dy is 14. D is -7. 7 ones are 7 twos are, minus sign is there, so -2. So x is equal to 3, y is equal to -2. So therefore xy is equal to 3 minus 2 is the solution of given simultaneous equation.
Understood?